नमस्कार. BMS सेकंड इयर आगततंत्र एवं विधिवैद्यक या विषयातील आज आपण जनरल प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पॉयझनची विविध ट्रीटमेंट पाहणार आहोत. तर जनरल प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग. सुरुवातीला पॉयझनिंग म्हणजे काय, तर पॉयझनिंग इज अन इमर्जन्सी सिच्युएशन वेअर रिमूव्हल ऑफ पॉयझन फ्रॉम द बॉडी बोथ ॲब्झॉर्ब अँड अनॲब्झॉर्ब्ड हॅज टू बी डन टू सेव्ह द लाईफ ऑफ द पेशंट. त्यामध्ये इमिजिएट मेजर्स म्हणजे पॉयझनिंग झाल्या आपण लगेच काय मेजर्स घेणार, तर एअरवे मेंटेनन्स, एंडोट्रॅकियल इंट्युबेशन इज नीडेड. त्यानंतर इफ नीडेड ऑक्सिजन सप्लाय टू हॅव बी डन. त्यानंतर सर्क्युलेशन शुड बी मेंटेन थ्रू IV फ्लुइड अँड ड्रग. CNS डिप्रेशन शुड बी करेक्टेड बाय द ड्रग अँड सपोर्टिव्ह मेजर्स. तर हे इमिजिएट मेजर्स होते. तर एक एक स्टेप बाय स्टेप पाहूयात. सुरुवातीला रिमूव्हल ऑफ द पॉयझन फ्रॉम द बॉडी. त्यामध्ये इफ पॉयझन इज इनहेल्ड ॲज गॅस, जर गॅस स्वरूपात इनहेल केला असेल तर आर्टिफिशियल रेस्पिरेशन शुड बी डन. ऑक्सिजन थेरपी करायची 6 ते 8 लिटर पर मिनिट आणि शुड बी गिवन इंजेक्शन, ऑक्सिजन दिलं पाहिजे. त्यानंतर फॉर इंजेक्टेड पॉयझन, इंजेक्टेड जर पॉयझन असेल तर वुंड शुड बी एक्साइज्ड. त्यानंतर पॉयझन सक आउट. लोकल वॅसोकॉन्स्ट्रिक्शन कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ इंजेक्शन ॲड्रेनालिन. जर कॉन्टॅक्ट पॉयझनिंग असेल तर कॉन्टॅमिनेटेड क्लोथ्स, ज्वेलरी, कॉन्टॅक्ट आय लेन्स रिमूव्ह करायची इमिजिएटली. आय शुड बी इरिगेटेड विथ नॉर्मल सलाईन फॉर 15 मिनिट्स. तर मग इंजेस्टेड पॉयझन्स म्हणजे जर काय खाल्लं गेलं असेल तर गॅस्ट्रिक लवाश द्यायचा. इट इज इंडिकेटेड विदिन द 3 hours आफ्टर इंजेक्शन. फ्लेक्झिबल रेड रबर ट्यूब 1.5 cm लेंथ इज यूज. पेशंट शुड ले लेफ्ट लॅटरल पोझिशनमध्ये त्याला झोपवायचं. त्यानंतर ट्यूब इन्सर्ट करायची अप टू 50 cm मार्कपर्यंत. त्यानंतर माउथ गॅग इज यूज टू प्रिव्हेंट द हिटिंग ऑफ द ट्यूब, बायटिंग ऑफ द ट्यूब. त्यानंतर अबाउट 250 ml ऑफ वॉर्म वॉटर शुड बी पोर्ड थ्रू द फनेल असतं वरती, त्याच्यातून 250 ml वॉर्म वॉटर म्हणजे कोमट पाणी टाकायचं. द फनेल इज एम्प्टी, लोअर इट अँड सक्शन बल्ब इज प्रेस्ड टू एक्सपेल कंटेंट फ्रॉम द स्टमक. सक्शन बल्ब असतो तो दाबायचा. त्यानंतर द फर्स्ट वॉश शुड बी प्रिझर्व्ड फ्रॉम द केमिकल ॲनालायझर. केमिकल ॲनालिसिससाठी जो पहिला वॉश असतो तो प्रिझर्व करायचा. मग त्यामध्ये आपल्याला समजतं की कशाची पॉयझनिंग झाली आहे वगैरे. गॅस्ट्रिक लवाशसाठी कॉन्ट्राइंडिकेशन सांगितलेत. कन्व्हल्जन, अनकॉन्शियस पेशंट आणि करोजिव्ह पॉयझनिंग असेल तर गॅस्ट्रिक लवाश नाही करायचं आहे. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द एमेटिक्स. इट इज डन इन द केस ऑफ डिफिकल्टी इन युजिंग द स्टमक ट्यूब. जर आपण स्टमक ट्यूब वापरू शकत नसेल, कॉन्ट्राइंडिकेशन असतील, तर मग डायरेक्ट एमेटिक्स द्यायचे, ज्याच्याने आपोआप उलटी येईल किंवा वमन होईल. नेक्स्ट आहे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द अँटीडोट. त्यामध्ये फिजिकल अँटीडोट म्हणून आपण चारकोलचा यूज करतो. 15 ते 30 ग्रॅम इन चिल्ड्रन आणि 60 ते 100 ग्रॅम इन द अडल्ट्स असा डोस आहे. फिजिकलमध्येच आपण डेमुल्सन म्हणून मिल्क, स्टार्च आणि मिनरल ऑइलचा उपयोग करू शकतो. बल्की फूडमध्ये इट प्रिव्हेंट्स द डॅमेज बाय शार्प ग्लास प्लास्टिकल्स. त्यानंतर केमिकल अँटीडोट्समध्ये अल्ब्युमिन प्रेसिपिटेट, मर्क्युरी क्लोराईड, कॉपर सल्फेट आणि ते प्रेसिपिटेट फॉस्फरस. त्यानंतर फार्मेकोलॉजिकल अँटीडोटमध्ये ॲट्रोपिन. OPP पॉयझनिंगमध्ये आपण ॲट्रोपिनचं इंजेक्शन वापरतो आणि स्ट्रिचनिन पॉयझनिंगमध्ये आपण डायझिपाम इंजेक्शन वापरू शकतो. तर ह्या होत्या जनरल प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंगच्या नोट्स. तर ह्या सर्व तुम्हाला कॉमन माहिती असली पाहिजे की पॉयझनिंग झाल्यावर सुरुवातीला काय करावं, आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा तुम्हाला हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. SAQला किंवा LAQला सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित स्टडी करा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व तसेच अगततंत्र विषयाशी संबंधित इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहेत. ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.